सोलापुरात कावळे, बगळे, घारी यांचा अचानक मृत्यू झाल्याने प्रशासनाने तात्काळ दखल घेत छत्रपती संभाजी महाराज तलाव, भुईकोट किल्ला परिसर या ठिकाणी अलर्ट झोन जाहीर केला। सोमवारी सकाळी महापौर बंगल्याच्या जवळील मच्छी मार्केट बोळानजीक असलेल्या रेल्वेच्या रिकाम्या जागेवर काही कावळे मरून पडलेले आढळून आले। येथील स्थानिक नागरिकांनी याबाबत संपर्क साधला होता। प्रत्यक्ष भेटीनंतर या ठिकाणी झाडावर अनेक कावळे असून काही कावळे मरून पडलेले दिसून आले। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता त्यांनी तातडीने दखल घेतली जाईल असे सांगितले। महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तातडीने त्या ठिकाणी स्पॉट व्हिजिट केली। महापालिका आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली असून या भागातील कुक्कुट पक्षी मांस विक्रेते, कुक्कुट पक्षी याबाबत ही बैठक बोलवण्यात आली आहे अशी माहिती दिली। सोलापूर महानगरपालिका प्रशासनाअंतर्गत पशुवैद्यकीय विभाग बर्ड फ्लू नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे। बर्ड फ्लू हा पक्ष्यांपासून माणसांना होणारा प्राणीजन्य आजार असला तरी सदर आजार होण्यासाठी मनुष्याचा त्या मृत बाधित पक्ष्याशी थेट संपर्क यावा लागतो, जसे की हात लावणे, उचलणे आदी गोष्टींमुळे याचा प्रसार होऊ शकतो। तरी मृत पक्ष्यांना सर्वसामान्य नागरिकांनी हात लावू नये। संबंधित ठिकाणची पाहणी करण्यात आली आहे, योग्य त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत असे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।